तर हाय काय सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप स्पेशल असणार आहे. थांबा पाऊस यायला आज जातो. तर आज आम्ही बरेच काय तर रेसिपी बनवणार आहे. म्हणजे मम्मी आज आमच्या सजुऱ्या, घाऱ्या आणि कळ्याचं लाडू म्हणजे बेसनच्या शेवचं लाडू बनवणार आहे. म्हणल्यावरच ब्लॉग मध्ये म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावं रेसिपी वगैरे. कायच बघा ह्यो भोपळा आता मला फोडून खिसायचं लावल्या नवीन. तर ह्यो भोपळा, ह्या भोपळ्याला कमीत कमी 8-9 महिने झाला असतील. तर आता फोडायचा आहे. तिथं आज खराब आहे, बघूया कसा निघतोय आतनं. तर गेल्या वर्षी पावसाळ्यात त्याचं बी लावलं, चाकू फेकला बघा मम्मीनं. तर गेल्या वर्षी पावसाळ्यात ह्याचं बी लावलं होतं. ह्या वर्षी त्यानंतर ह्या वर्षी पावसाळ्यात डायरेक्ट कापायला लागले. का चांगला आहे भोपळा, तसा लाल लाल आहे. बिया उगवून आलीत खरं ह्याच्या जरा जरा. तर बियाचं काय आपल्याला घेणं देणं नाही. असला भोपळा गोड लागतो. जेवढे जास्त दिवस असेल तेवढे जास्त दिवस ठेवल तेवढे. तर बिया तर कमीच आहे त्या. बघूया आता कसं कसं नाही. खालची बेटाकडच्या पेक्षा खालची बाजू गोड असते, खालची चिरूया. तर आपण आता गोळ चिरायचा आहे. तर 1 किलो गोळ ह्या भोपळ्यासाठी चिरणार आहे आणि 1 किलो सजुऱ्यासाठी. का नाही मम्मी मळायल्या डाळीचं पीठ कळ्या पाडायला. तर आता याला चिरून घ्यायचं असं आणि मग पाण्यात वितळवायचं. आधी सजुऱ्याचं करायचं ना, आणि मग भोपळ्या डायरेक्ट मग ह्या पात्याला शिजवायचं. पात्याले की बचत करो गाइस, भांडी कौन घासेगा. हमारी मम्मी आजारी होती है, इसलिए भांडी के लिए हमें बचत करनी पड़ती है. तुम भी इसकी बचत करना सीखो. तर बघा काय, गुळ तर लय मऊ आहे. गुळ तर आता लय महाग झालं. तरी साखरेला दर, उसाला दर नाही आमच्या. गुळाला साखरेला दर आहे सगळ्या. ऊस 3.5 रुपये किलो आहे आणि साखर 100 रुपये झाले. एवढे शेतकऱ्यांचा हाल आहे बघा. लागवड मागल्या, सगळं मागलंय, रोजगारी मागलंय. शेतकऱ्याची व्हॅल्यू नाही. चालायचं काय करायचं, आपल्या हातात काय. सरकार निवडायचं आपल्या हातात आहे. त्यावेळी सरकार निवडत नाही. सरकारने कसं ठेवायचं ते. तरी मऊ आहे गोळ, जास्त ही ताप होत नाही. त्यात पण 2 खडा आहे. ते जण ते आधी घातलं असतं. कशात घालणार, भोपळ्यात घाल. असावा घरात म्हणून ठेवला. तर पटपट असा गोळ खिसून चिरून घ्यायचा आणि ह्यात पाणी टाकून वितळायचं. तर सजुऱ्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. सजुऱ्या फक्त आमची मम्मी भारी करते आणि सजुऱ्या शक्यतो येत नाहीत कोणाला. मम्मीला आमच्या इथे आमच्या वस्तीत तरी सांगते, वस्तीवर मला आवडतं टाक. आता मी कॅमेराकडे बघत नाही, नाही तर कॅमेराचं बघायच्या नादात माझा हात कापायचा. म्हणून खाली बघून आपलं काम चालू आहे. बॅकग्राऊंडचा पण आवाज येत असणार आहे. आवाज तर क्लिअर येते का नाही काय नाही, पण अंडरस्टँड. तर बघा गूळ सगळा चिरून झाला. पाणी टाकून शिजवलं. एवढं पाणी टाकलं बस 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 तिथला आणतो. आता हे ठेवूया गॅसवर. तर गॅस बघा आता असं भोपळा खिसून घ्यायचा. पसारले झाले मग आमची मम्मी वरडायला लागली. तर असं ते समजून घ्या. हे सगळं भोपळ्याचं बी टाकायचं. तर गॅस बघा आम्ही तर सजुऱ्याचं सारण करायला. तर हे गोळ वितळल्यानंतर ह्यात आता हे असं
मी मिक्स करू. टाक. तांदळाचं पीठ टाकायचं. तांदूळ धुवून भाजून घेतली ती दळून घेतली ती. आणि गुळात मग सुंठ वेलदोड गुळ वितळला होता त्यात पण टाकायचं. तर हे असं व्हायचं टाकायचं बसल तेवढं पीठ. हे सारण आलं ना की सजुऱ्या येते त्या. मी सारण बिघडू नये म्हणून काय करायचं चांगलं सांगतो. पाण्याचा गोळी विरघळायचा आणि गोड चांगलं गार होऊन द्यायचं. गार गुळ वितळवायचा द्यायच्या नाही त्याला सारण. ते गार करायचं आणि परत असं बिन गाठी होता सगळं पीठ मिक्स करायचं गुळात. मग सारण चांगलं, जर सारण चांगलं झालं ना सजुऱ्या बिघडत नाही. त्यामुळे सारणावर सगळं ठेवा. असं व्हायचं पीठ घालायचं डेली मिक्स करतो. घट्ट आले तुला हलवा येणार नाही. गाठी करून ठेवायची. गार झाले की परत घट्ट आणि येते. पातळच ठेवायचं. परत लागलं तर पीठ घालवायचं. पीठ उडतंय. भांड मोठं घ्यायला पाहिजे. त्याला असं ठेवून काढून ठेवायचं. तर ही बघा इथं भोपळा मी एवढा खिसलाय. तर काय जाता निम्मी तयारी तर सगळ्या पदार्थांची आमची झाल्या. तर काय काय झाले दाखवतो. तर ही सारण आहे सजुऱ्याचं. ही गूळ खिसलाय ह्या भोपळ्याच्या घाऱ्यासाठी. हे भोपळा खिसलाय, गूळ फोडून ठेवलाय. आता भोपळा शिजाय टाकणार आहे. तर ही सजुऱ्याचं पीठ मळून प्लॅस्टिकमध्ये घालून ठेवले. मऊ गरा घातलाय त्यात पिठात, गरा आणि मैदा. तर ती गरा फुटायसाठी म्हणून भिजत ठेवले. ती डाळ मळून ठेवल्या, डाळीचं पीठ कळ्या पाडायला. तर आता सगळं झालंय. आता भोपळा शिजवणार, आम्ही जेवणार आणि मग सगळं करायला लागणार. आणि आम्ही सगळं करणार आहे चुलीवर. चुलीवर करणार आहे. त्यामुळं बघत राहा. तर काय भोपळ्याच्या खिसात गूळ घालायला मम्मी आणि वेलदोड ते घालणार आहे. आणि वेलदोड आणि सुंठ का नाही मम्मी? ते वेलदोड आणि सुंठ आहे. वेलदोड सुंठ आणि बडीशेप. आणि आता शिजाय ठेवायचं. तर एवढा झालाय. अजून भोपळा सगळा नाही खिसला, आम्ही एक कोर ठेवल्या. बघू ते आता देऊन टाकणार आम्ही कोणाला. तर एवढं सगळं व्हायला पण नको काय. पाणी आता पाणी ह्यात घालायचं. झाली तरी भांडी पण नाहीत पडलेली. एवढं सगळं एकत्र केलं की खरं भांडी पडत नाही जास्त. एक वर करायचं म्हणलं पदार्थ की भांडी पण पडतील. तर आता भोपळा शिजवतो, जेवतो आणि मग करतो सगळं. तर तुम्हाला दाखवतोच मी. तर आता रानात पण जाणार आहे मी. आळवणी चालू इथं घरापाशी घालायची. कायच बघा आता ह्या उसाला आज आळवणी घालायची आहे. तर मी थोडंसं धन आणि मेथ्या घेऊन आलोय की टोकायला इथं. कारण गेल्या वेळेस मेथ्या टोकल्या होत्या खरं उगावल्या नव्हत्या. कोथमीर उगावल्या खरं अजून वेळेस टोकावं म्हटलं म्हणजे मागं पुढं होत्या. ही संपलं की नवीन नित्या खायला. तर दाखवत तुम्हाला कुठं टोकणार आहे. तर कोथमीर तर आधी टोकलेलीच आहे. ती उगावल्या आता खायला आल्या कोथमीर. काही हे धन आहे. हे सगळं आलंय असं तिथनं तिथनं आहे शेवटपर्यंत. तर आता ह्या साईडला थोडंसं धन टोकील आणि धन संपले त्या साईडला हे टोकेल. आणि त्याचबरोबर हे काल त्या दिवशी मिरच्या आणल्या होत्या. ह्याचं तरू पण टाकायचं आहे. इथं उसातच टाकतं. आता रानात टाकलं म्हणजे कसं औषध वगैरे मारत नाहीत, काय नाही, मरत नाही. त्यामुळं इथंच टाकतो. आता बघू तिकडं पुढं जाऊन आधी हे टोकतो, मेथ्या टोकतो, मग धन टोकतो आणि त्यानंतर मिरच्याचं तरू घालतो. तर चला मग घालूया तेवढं तरू आणि आवरूया पटकन. अजून सजुऱ्या देण करायचं आहे सगळं ना. तर काय चला तर मग आता बघा इथं तयारी चालली. आमचं सगळं पिठं आणलीत. मम्मी पेटवायला चूल आणि आम्ही चुली आता करणार आहे. पहिलं काय करणार आहे, कळ्या तळणार आहे, परत सजुऱ्या आणि शेवट मग घाऱ्या झाल्या तर करणार नाही, संध्याकाळी करणार. असं करणार. बघू आता कंटाळा तर जेवलोय आम्ही म्हणल्यावर झोप यायला.
पण बघू आता कळायचं आहे. सगळं साहित्य वगैरे ह्या घरात आणलं या बाहेरच्या आणि इथंच घरातच चूल पेटवल्या, कारण बाहेर लय सारखा सारखा पाऊस येतोय त्यामुळं घरातल्या घरातच पेटवल्या मम्मीनं चूल. आणि चला मग आता बघू कसं कसं होतंय. चूल पेटल्यावर दाखवतं मला कसं हे करते. तिथं जळण आणून ठेवलंय, तिकडं जळण मम्मीने कसं लावलंय दरवाजाच्या बाहेर. तर काय करायचं, अडचण आहे तर म्हणल्यावर तसं केले. तर चला आता बघूया चूल पेटल्या का. चूल काय पेटायचं नाव घेत नाही, नवीन आहे म्हणल्यावर. राख नाही त्यात खाली का नाही, जळण बारीक पाहिजे खरं. आणू जाऊ का तिकडं बारक बारक. पेटली बघा, पेटली, पेट गई. अब हमारी कढ़ाई जाएगी चूल्ही पे. चला मग. तर मित्रांनो, आताशी आमची लाडूची शेव तळून झाल्या. 4 एवढी पाटीभर शेव तळल्या बघा. आता चूल जरा जाळ कमी करायचं आणि सजुऱ्याला चालू करायचं. आता जरा आराम करायचा, कंबर दुखायला लागल्या तळून तळून कळ्या पाडत. आता लाडू बघू संध्याकाळ. आता सजुऱ्या झाल्या म्हणजेच नशीब, बाकीचं तर लांबच राहिलं. तर बघू आता सजुऱ्या, मेन रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे सजुऱ्याची, कशी कशी करतात, काय करतात. तर चला मग बघूया सजुऱ्या कशा करायच्या ते. तर कायच आता वाराचे संध्याकाळचे 8:30 वाजलेत. आत्ता सगळं आमचं आवरले, तुम्हाला दाखवले. तर इथं सजुऱ्या केलीत, हे घाऱ्या केली, त्या हे शेव जरा करपलेले आहे. तर इथं मम्मीनं दूध आणि ते ठेवले, चूल तापली होती म्हणल्यावर. आणि तिकडं आत लाडू करायला लागल्या मम्मी. आता लाडूच्या कळ्या वगैरे केल्या होत्या चुलीवर. तर आता झालं बऱ्यापैकी जेवण. हे आता लाडू झालं की झालं सगळं. तर सकाळपासून चुलीमोर आहे आम्ही. जरा सुरका मावशी आल्या म्हणून उरकले हेल्पला, त्यांची मदत लय झाली त्या. आणि त्यांची पोरगी पण आली होती म्हणल्यावर झालं, नाही तर झालंच नसतं सगळं. चेहरा वगैरे बघा पूर्ण खराब झाला या. तर चला आता ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तर आता भेटू उद्या. एवढं सगळं कशासाठी केलं ते खरं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे, कारण ते सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर चला मग, बाय.